आज आणि उद्या 11 शाळांमध्ये हा उपक्रम राबवत आहोत। आपण सकाळी सुकडी हायस्कूल, त्यानंतर शिवाजी हायस्कूल आणि आता आपल्याकडे हा उपक्रम या ठिकाणी समोर आहे। त्यानंतर पारंबी हायस्कूल आणि वडोदा या शाळांमध्ये सुद्धा हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे। उद्या मुक्ताईनगर परिसर, चांगदेव परिसरातील शाळेमध्ये हा उपक्रम 6 शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे। याचा उद्देश असा आहे की वर्षभर हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि आठवड्यातून एक दिवस पसायदान व्हावं, आठवड्यातून एक दिवस ओळख श्री ज्ञानेश्वरी याच्या संदर्भामध्ये शिक्षकांनी प्रबोधन करावं, मार्गदर्शन करावं, आणि ते विद्यार्थ्यांनी नोट्स घेऊन त्यानंतर शेवटी आपण याची परीक्षा घेणार आहोत। आणि जे विद्यार्थी बसतील परीक्षेला त्यांना पारितोषिक आहे, प्रमाणपत्र आहे, आणि ज्ञानेश्वरीचं अध्ययन आपण या माध्यमातून केलं पाहिजे। आपण घरी पाहतो की आपल्या आजी आजोबा घरी पसायदान म्हणतात, हरिपाठ घेत असतील कदाचित, आहे की नाही? तर त्याची ओळख आपल्याला आहे, तर ती ओळख या माध्यमातून रुजावी हा या मागचा उद्देश आहे। मी जास्त वेळ न घेता आपण विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात। आळंदीचे सर्व पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी आळंदीचे इथं उपस्थित आहेत, त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। आणि या ठिकाणी हा उपक्रम विद्यालयामध्ये घेण्यासाठी प्राचार्य श्री चौधरी सर, घोगरे सर यांच्याशी मी चर्चा केली, आणि सन्माननीय अध्यक्ष श्री शिवलकर सरांच्या परवानगीने हा उपक्रम आपण इथं राबवित आहोत। वर्षभर हा उपक्रम या ठिकाणी राबवावा अशी विनंती करतो, आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माच्या माध्यमातून एक चांगलं मूल्य रुजावं। आपण पाहतो की आपण शिक्षण घेतोय डॉक्टर, वकील, इंजिनियर होण्यासाठी, परंतु चांगला माणूस घडण्यासाठी आपण काय करतो आहोत, तर हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवणार आहे की चांगला माणूस बनण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ते प्रकाश काळे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। तत्पूर्वी मी पुन्हा आपल्या संस्थेचं सन्माननीय अध्यक्ष महोदय, शिक्षक बंधू भगिनींचं आभार मानतो की हा उपक्रम घेण्यासाठी मला या ठिकाणी आपण परमिशन दिली। माझ्या उज्जैन फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी अनेक उपक्रम मी तालुक्यामध्ये राबवत असतो। शैक्षणिक असं, साहित्यिक, सामाजिक असे विविध उपक्रम आपण समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो, त्यातला हा एक उपक्रम आहे। तर जास्त वेळ न घेता मी या उपक्रमाचे कार्यवाहक आळंदी येथील सन्माननीय श्रीधर सरनाईक सर यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करावं।